श्री गजानन महात्म्य अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जय जी गणनायका, लंबोदरा विनायका, वासतव त्रिलोका, गौरीसुता नमितो तुझ। वाग्देवी देवी शारदे, कृपा प्रसाद लाभू दे, मती मंदा बुद्धी दे, वरददायिनी हो मज। तैसे नमन देवांगना, कुलदेवते संतजना, स्थिर करी मनमना, गजानन महात्म्य लिहावया। गजानन विजय ग्रंथ थोर, भक्तजना आवडे फार, पारायण करीती नारी नर, समाधान चित्ता होतसे। परी प्रपंचाचा भार, साहुनी करीती व्यवहार, कुणी होती लाचार, सेवानगडे हातुनी। हुर हुर वाटे मणी, रत व्हावे पारायणी, रमावे वाटे चिंतनी, नतमस्तक चरणी व्हावया। तयासाठी गजानना, वाटे दिदली प्रेरणा, दुर्वांकुराची रचना, हाते करूनी घेसी तू। स्तोत्ररूपी नमस्कार, पठन मात्रे चिंता दूर, अनुभविती जन साचार, प्रचिती जाणना येतसे। त्यांचीच आज्ञा म्हणून, चरित्र त्यांचे लहान, लिहावयासी कारण, निमित्त मात्र मी असे। मूळ पोथी ओव्या फार, पारायणा लागे उशीर, तयास्तव हे सार, थोडक्यात रचिले। उपासना ही त्यासाठी, नामस्मरणे देवपाठी, भक्तादारी तो संकष्टी, पापताप भयहारक। असा योगी गजानन, शेगावा करण्या पावन, माध्याने बघती जन, अकस्मात पातला। माघवद्य सप्तमीसी, आला ज्ञानरवी उदयासी, सुखदायी सर्वांसी, भाविकांसी तारावया। तिथे येई अग्रवाल, नाम त्याचे बंकटलाल, रत्न त्याचे वाटे अमोल, गवसले भाग्य त्यांचे। देवीदास नामे सज्जन, होता तिथे एक जाण, काही कारणे अन्नदान, घडले होते त्या गृही। उच्चिष्ट पात्रे बाहेर, टाकिली गृहासमोर, तिथे हा योगीवर, गजानन पातला। नसे काही तयापाशी, पाहता वेडा भासे जनासी, भोपळा एक पाण्यासी, वृत्ती सदा शांतती। पात्रावरचे अन्नकण, खाई एक एक वेचून, भोपळ्यात नसे जीवन, तरी न खंत मनी असे। अन्न परब्रह्म जाणावया, केली असे त्याने लीलया, जना लागी पटवावया, कृती ऐसी करीतसे। बंकटलाल अग्रवाल, पाहता झाला निश्चल, निगती वाचे त्या बोल, योगीचो कोणी प्रगटला। बंकटलाल नमिता झाला, चित्ती संतोष पावला, वृत्तांत तोच कथिला, देवीदासा कारणे। पंचपक्वान्नाचे पान, देवीदास ठेवी आणून, गजानन करी सेवन, सर्व एक करुणी। जना माझी दामोदर, देऊ का म्हणे आणून नीर, पाणी आणावया सत्वर, जाता झाला त्या गृही। समर्थांनी हास्य केले, पाणी आहाळावरी प्याले, ब्रह्म ओतप्रोत भरले, कृतीने त्या दाविले। नाही तिथे भेदाभेद, रस गोडी तसा स्वाद, सर्वा ठाई ब्रह्मानंद, जाणणारे जाणती। इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्याय समाप्त।